नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यनगरी, तांब्याची नगरी, शनी महात्म्याची नगरी, योगीराज चांगदेव महाराजांची नगरी असे विविध बिरुद मिरवणारी पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली पुणतांबे नगरी म्हणजे पुणतांबे हे तीर्थक्षेत्र, हे नगर जिल्ह्यातलं तीर्थक्षेत्र, महाराष्ट्राची दक्षिण काशी हे आणखीन एक बिरुद मिरवणारं तीर्थक्षेत्र 40 वर्षापूर्वी जेथून घरोघर रेल्वेच्या दगडी कोळशाचा सुगंधी धूर निघायचा, चांगदेव शुगर मिलच्या धुराड्यातून सुबत्तेचा धूर निघायचा, अंतिम क्रियाकर्म करण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या यजमानांची बडदास्त ठेवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर ब्रह्मवृंदांच्या प्रतिनिधींची सारखी लगबग असायची. शेती महामंडळाचे हिरवेगार मळे सभोवताली होते. गोदावरी कालव्यांना बारमाही पाणी होते. मात्र आता हा सगळा इतिहास झाला आहे. या पुण्यनगरीच्या सुबत्तेला राज्य आणि केंद्र सरकारच्या काही निर्णयाची दृष्ट लागली. या पुण्यनगरीची त्यात होरपळ झाली. प्रगतीची संधी खुंटली. काहींची उदरनिर्वाहाचीच पंचायत झाली. घराला कुलपे ठोकून अनेक कुटुंबांनी शहराची वाट धरली. आज मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांच्या लोकसंख्येत भर पडते आहे. ही पुण्यनगरी, ही दक्षिण काशी, हिचं आता एक उदासवान वैशिष्ट्य असं झालं आहे की इथल्या लोकसंख्या वाढीला तर आळा बसलाच आहे, परंतु लोकसंख्या घटते आहे कारण लोक इथून स्थलांतरित होत आहेत. कोणी एकेकाळी सुबत्तेची साक्ष देणारे इथले अतिभव्य वाडे एकतर कोसळलेत किंवा काटेरी विलायती बाभळीच्या जंगलात शेवटच्या घटका मोजू लागलेत. मोठमोठ्या घरांना मोठमोठी कुलप पाहून मन उदास होतं. उन्हाळा असेल तर वाऱ्याच्या सोबत धुळीचे लोट उठतात आणि पावसाळ्यात असतो चिखलच चिखल. सहकारी साखर कारखानदारांनी राजसत्तेच्या आधारे आधी खाजगी साखर कारखाने बंद केले, नंतर स्वतःचेच खाजगी कारखाने सुरू केले. या सहकार सम्राटांच्या नीतीचा फटका पुण्यनगरीतल्या चांगदेव शुगर मिल्स या खाजगी साखर कारखान्याला बसला. येथले सुबत्तेचे धुराडं कायमचं बंद झालं आणि हा कारखाना बंद होताच इथल्या सुबत्तेच्या गळ्याला देखील नख लागलं. पाठोपाठ शेती महामंडळ बरखास्त झालं. दुसरी सुबत्तेला दुसरा फटका बसला. राहता आता राहिलं होतं फक्त रेल्वे स्टेशन. ते नावापुरतं जंक्शन राहिलं. पूर्वी रेल्वे कोळशावर चालायची. कोळसा आणि पाणी घ्यायला हमखास पुणतांब्याला थांबायची. पुणतांब्यात ती बराच वेळ थांबायची म्हणून इथे रेल्वे कॉलनी वसली गेली. रेल्वे कॉलनी हे एक वेगळं कुटुंब पुणतांब्याला खेटून विस्तारत होतं. इथल्या सुबत्तेला चालना देत होतं. डिझेलची दगडी कोळशाची टेक्नॉलॉजी गेली. डिझेल इंजिन आलं. तसं इथलं दगडी कोळसा आणि पाण्याचं जे एक वेगळं महत्त्व या स्टेशनला होतं ते संपलं. डिझेल इंजिन धडधड करीत गाड्या निघून जायला लागल्या. तरीही 4 वर्षापूर्वीपर्यंत येथे 6 पॅसेंजरसह 8 ते 10 रेल्वे गाड्या पुणतांब्यात थांबायच्या. मग या रेल्वे गाड्या थांबल्यानंतर शिर्डीला जाणारे पॅसेंजर, काही अशा केंद्रात उपचारासाठी येणारे पॅसेंजर आणि पुणतांबा पंचक्रोशीतील गावांना या पॅसेंजरद्वारे राज्यभरात देशभरात कुठेही स्वस्तात प्रवास घडायचा. एका अर्थाने इथल्या अर्थकारणाला थोडीफार जी धुगधुगी राहिली होती ते ह्या रेल्वे स्टेशनवर ही नाडी थोडीशी चालत होती. ही धुगधुगी आता बंद झाली. याचं कारण असं झालं, कोविडनंतर रेल्वेने गरिबांना स्वस्तात प्रवास करून घडविणारी पॅसेंजर म्हणजे सर्व स्टेशन घेत चालणारी पॅसेंजर ही संकल्पनाच मागे घेतल्याचा दावा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पुणतांबेकरांशी चर्चा करताना करू लागले आहेत. आता पॅसेंजरचं युग संपलं, एक्सप्रेसचं युग सुरू झालं. या एक्सप्रेस आता जंक्शन हे बिरुद मिरवणाऱ्या पुणतांबा रेल्वे स्टेशनवर थांबेनाशा झाल्या आहेत.
जेथे 10 रेल्वे गाड्या थांबायच्या तेथे आता कशीपशी डेमू नावाची एक अवेळी येणारी पॅसेंजर जाताना आती येताना थांबते. बाकी इथलं रेल्वे स्टेशन ओस पडलं आहे. सुबत्तेची किंवा असुबत्तेची नव्हे पण अर्थकारणाला थोडीशी चालना देणारी जी धुगधुगी होती ती सुद्धा 4 वर्षापासून बंद पडली आहे. पुणतांबेकरांचे स्वतः प्रवासाचे आणि अर्थकारणाला हातभार लावणारे उरले सुरले साधन देखील हिरावले गेले. आता या रेल्वे स्थानकावरून 25 गाड्या रोज धावतात. इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात. म्हणजे मनमाडून दौंडला जातात, दौंडून मनमाडला येतात. पण त्यातली एकही गाडी पुणतांब्यात थांबत नाही. त्यामुळे पक्षाघात झालेला म्हणजे ज्या रुग्णांना पक्षाघात पॅरालिसिस होतो त्यावर उपचार करणारं देशभरात विदेशात प्रसिद्ध असलेलं आशा केंद्र पुणतांब्यात आहे. किती मोठा फटका बसावा तर या केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये 25,000 रुग्णांची घट झाली वर्षाकाठी. म्हणजे वर्षाकाठी 25,000 रुग्ण पुणतांब्यात येण्याचे बंद झाले. कारण एकच, ज्या स्वस्त प्रवासामध्ये पॅसेंजरच्या स्वस्त प्रवासामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या पेशंटची गैरसोय झाली. परिणाम एकच, पुणतांब्याला गाडी थांबत नाही, पॅसेंजरच्या दरात पुणतांब्याला येता येत नाही. म्हणून 65,000पैकी 25,000 रुग्णांसंख्येमध्ये घट झाली. यावरून या सगळ्या पॅसेंजर टू एक्सप्रेस या रूपांतरामध्ये पुणतांब्याला जो फटका बसला तो किती मोठा आहे याची व्याप्ती तुमच्या आणि माझ्या लक्षात यायला हरकत नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी म्हणजे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जे पॅसेंजरचं रूपांतर एक्सप्रेसमध्ये केलं आहे त्यामुळे पुणतांब्याची जी उरलेली धुगधुगी देखील बंद होण्याची वेळ आली. त्याच्या निषेधार्थ आता पुणतांबेकर एकवटले आहेत. येत्या 15 ऑगस्टला त्यांनी पुणतांब्यात रेल रोको आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. खरं म्हणजे ही वेळ त्यांच्यावर यायला नको. ही जर पॅसेंजर टू एक्सप्रेस असं कन्व्हर्जन झालं असेल, असं रूपांतर झालं असेल तर तो केवळ पुणतांब्याचा प्रश्न नाही, तो केवळ वारी कानेगावचा प्रश्न नाही, तो केवळ छोट्या छोट्या 2-4 रेल्वे स्थानकांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशभरातली जी छोटी रेल्वे स्थानक आहे जी ब्रिटिशांनी तिथल्या लोकांच्या प्रवासाच्या सोयीकरता उभारली आहेत त्यांचं अस्तित्वच धोक्यात आहे. एका अर्थाने या समस्येला देशव्यापी परिणाम आहेत आणि परिमाण देखील आहे. इतकी मोठी या विषयाची व्याप्ती आहे. पण आज तरी पुणतांब्याचा श्वास या रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळं कोंडला आहे. चहूबाजूनी या तीर्थक्षेत्राची कोंडी झाली आहे. मगाशी मी जे सांगितलं ते कोळसा इंजिन ते डिझेल इंजिन, चांगदेव शुगर मिलचं धुराड बंद होणं, शेती महामंडळाचे मळे ओस पडणं आणि आता शेवटी झाला तो रेल्वेचा आघात. त्यामुळे ही दक्षिण काशी उद्ध्वस्त होते आहे. दक्षिण काशी उद्ध्वस्त आणि पुणतांबेकर संतप्त. आपण हा जो व्हिडिओ केला त्याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि तो आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.